शहाजीराजे भोसले हे 17व्या शतकातील एक महत्त्वाचे मराठा सरदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. त्यांचा जीवन प्रवास मराठा साम्राज्याच्या स्थापनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. शहाजीराजे यांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी महाराष्ट्रातील सिसोदिया कुळातील उदयपूरचे राणे वंशजांच्या कुटुंबात झाला. ते मालोजी भोसले आणि दीपाबाई यांचे पुत्र होते. त्यांचे वडील मालोजी 1606 मध्ये निजामशाही राज्य आणि विजापूर राज्य यांच्यात झालेल्या इंदापूरच्या लढाईत मारले गेले होते. त्यानंतर शहाजींचे पालनपोषण त्यांचे काका विठोजी यांनी केले. शहाजीराजे यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अहमदनगरच्या निजामशाही दरबारात केली. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना पुणे आणि सुपे परगण्याची जहागिरी मिळाली. नंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाही दरबारात दाखल झाले. त्यांनी रणदुल्ला खान यांच्यासोबत कर्नाटक मोहिमा केल्या आणि तेथील विजयानंतर त्यांना बंगळुरूची जहागीर मिळाली. शहाजीराजे यांनी 3 विवाह केले होते: जिजाबाई, तुकाबाई आणि नरसाबाई. जिजाबाईच्या पोटी त्यांना शिवाजी महाराज आणि संभाजी असे पुत्र झाले. शहाजीराजे यांचे निधन 1664 मध्ये कर्नाटकातील होडिगेरे गावाजवळ शिकारी दरम्यान घोड्याचा अपघात झाल्यामुळे झाले. शहाजीराजे भोसले यांचा पराक्रम आणि दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्याच्या स्थापनेची पायाभरणी झाली, ज्यामुळे पुढे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.